नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे. आपण अर्थशास्त्राचे गट क परीक्षेचे पूर्व परीक्षेला विचारलेले विश्लेषण घेतोय 2021 पासून ते 2025 पर्यंत. लक्षात घ्या, हे विश्लेषणाचा भाग 2 आहे. अर्थशास्त्राचा हा विश्लेषणाचा भाग 2 आहे, ज्याच्यामध्ये आपण भेटतो आहे. याच्या आधी जो भाग झालेला आहे त्याच्यामध्ये आपण 21 आणि 22 या 2 वर्षात गट क पूर्व परीक्षेला विचारलेल्या प्रश्नांचं स्पष्टीकरण घेतलं होतं किंवा विश्लेषण घेतलं होतं. आपण ही सिरीज का बरं सुरू केलेली आहे, त्याच्या मागचा उद्देश काय हे तुम्ही लक्षात घ्या. सर्वात पहिला उद्देश आहे की आपल्याला गट क मध्ये मोस्ट ऑफ द कोणत्या टॉपिक्सवर प्रश्न विचारले जातात आणि ते टॉपिक्स आपल्याला परफेक्ट करून जायचे आहे. म्हणजे अभ्यास सगळ्याच करून जायचा आहे. मी एक लेक्चर याच्यावर पण घेतलं की कोणते महत्त्वाचे टॉपिक्स तुम्हाला प्रिपेअर करून जायचे आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद पण विद्यार्थ्याचा त्या ठिकाणी मिळाला. त्याच्यातले जे मी तुम्हाला 15 टॉपिक सांगितलेले आहे सगळेच प्रिपेअर करून जायचे आहे. पण एक लक्षात घ्या, मागच्या या 5ही वर्षांमध्ये आपण पुढेही घेणार आहोत, आजही घेतोय, आणखी पुढेही घेणार आहोत आपण, आणि आपण पॉसिबली जेवढं शक्य होते तेवढ्या सगळ्या विषयाचा आपण याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करू. यामध्ये असं लक्षात येते आहे की सार्वजनिक वित्तवरती याच्यामध्ये असं लक्षात येत आहे की सार्वजनिक वित्त हा टॉपिक आहे, याच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेले आहे आणि एका एक्झाममध्ये लिटरली 2-2 प्रश्न याच्यावरती विचारण्यात आलेले आहे. 15 पैकी आरबीआय वरती 2-2 प्रश्न विचारण्यात आलेले आहे. इथून पुढे पण विचारला जाणार आहे. परकीय व्यापार नावाच्या टॉपिकवर कन्फर्म प्रश्न असतो परीक्षेमध्ये. भारतीय नियोजन नावाच्या टॉपिकवरती 100% क्वेश्चन असतो परीक्षेमध्ये. त्यानंतर योजना अशी गोष्ट आहे की आयोगाने लिटरली अपेक्षित असते की एखादा क्वेश्चन योजनेवरती टाकावा, पण आयोगाने 2-2, 3-3 प्रश्न योजनांवरती विचारलेले आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना चालू घडामोडी आणि इकॉनॉमिक्स या दोन्ही अँगलनी योजना डिटेलमध्ये त्या ठिकाणी प्रिपेअर करून जायच्या आहे. याचा अंदाज येण्यासाठी दुसरी महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला आज पेपर पाहिल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येईल की 21-22चा जो पॅटर्न होता हा ऑलमोस्ट सेम होता आणि त्याच्यामध्ये प्रश्नांची जी काठिण्य पातळी आहे ही सोपी होती आणि मॅक्झिमम प्रश्न जे आहे हे तुमचे नॉलेज बेस सुटण्याच्या शक्यता जास्त होत्या. म्हणजे तुम्हाला जर त्या विषयाचं नॉलेज चांगलं आहे तर तुम्ही इझिली हे प्रश्न त्या ठिकाणी सोडवू शकत होते. म्हणजे नॉलेज बेस्ड प्रश्नांची संख्या त्यामध्ये जास्त होती. पण आज हे विश्लेषण ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला परीक्षेमध्ये नॉलेज खूप जास्त कामाला येत नाहीये. त्या नॉलेजवर आधारित तुमच्याकडनं लॉजिक आणि ट्रिक्स त्या ठिकाणी आयोगाला अपेक्षित आहे. म्हणजे फक्त नॉलेज असून उपयोग नाहीये, जे आपण नॉलेज मिळवलेलं आहे त्या नॉलेजचं आपल्याला ऍप्लिकेशन पण वापरता आलं पाहिजे. आलं लक्षामध्ये? जसं की आपण गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास करतो, पण परीक्षेमध्ये आपण जे गणित सोडवले तेच गणित येईल याची शक्यता कमी असते, पण त्याच्यावर आधारित दुसरे गणित येऊ शकतात आकडे बदलून. तर तसंच आयोगाने इथं केलेलं आहे की तुम्ही नॉलेज घेऊन आलेले आहेत तर तुम्हाला डायरेक्ट त्या नॉलेजवरती प्रश्न न विचारता थोडेसे फिरून तुम्हाला प्रश्न विचारलेले आहे. प्रश्न आहे सोपे, परंतु ते त्या विद्यार्थ्यांना अवघड जाणार ज्यांना हा पॅटर्न माहित नाहीये आयोगाचा. तुम्हाला आता आज जे आपण पाहणार आहोत 21-22चं ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे, ते युट्यूबवर अवेलेबल आहे, तुम्ही लगेच पाहू शकता. ह्या लेक्चरच्या खालीच अवेलेबल आहे ते दुसरं लेक्चर माझं. त्यामध्ये 21-22चं विश्लेषण मी घेतलेलं आहे. आज 22-23चं घेणार आहे आपण. त्याच्यामध्ये तुमच्या ही गोष्ट स्पष्ट लक्षात येईल की घेतलेल्या नॉलेजवरती लॉजिक्स आणि ट्रिक्स या माध्यमातून तुमचे प्रश्न सुटतात आणि ते कसे सोडवायचे. त्याची प्रॅक्टिस पुढच्या 3 महिन्यामध्ये चांगली झाली पाहिजे. म्हणजे इथं मुकद्दर का सिकंदर तोच विद्यार्थी ठरणार ज्याला क्वेश्चन टॅकलिंग चांगलं जमतंय. म्हणजे अभ्यास चांगला आहे ही एक वेगळी गोष्ट आहे आणि मला प्रश्न बरोबर सोडवता येतात झालेल्या अभ्यासावर ही एक पूर्णपणे वेगळी बाब आहे. त्यामुळं हे तुम्हाला त्याचा अंदाज आला पाहिजे. 3 महिन्यापूर्वीच अंदाज आला पाहिजे, म्हणून लवकर आपण याच्यामध्ये सेशन्स घेण्याचा तुमच्यासाठी प्रयत्न करतोय. म्हणजे येत्या लक्षामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट, तुम्हाला प्रत्येक वेळी 15 पैकी असे काही प्रश्न येणार आहे ज्याची प्रत्येक वेळी संख्या 1, 2, 3 असू शकते, म्हणजे त्याच्यावर नाही, की जे तुम्हाला देवाचे म्हणून सोडून द्यायचे आहे, की ज्याच्यामध्ये उत्तर माहिती असणं ऍज अ विद्यार्थी म्हणून हे तितकंसं शक्य नाही आहे. मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये कुठेही नाराज न होता, सागर सरांनी ऑलरेडी आम्हाला हे सांगितलेलं होतं की 15 पैकी काही क्वेश्चन हे देवाचे म्हणून सोडून द्यायचे आहे, बरोबर. त्याच्यामुळे ते कोणते प्रश्न असतात जे देवाचे म्हणून सोडून द्यायचे असतात, त्यांच्या मागे जास्त लागायचं नसते, किंवा ते प्रश्न PYQ मध्ये विचारलेले आहे म्हणून त्याचा चांगला अभ्यास आता करतो बाबा मी आणि माझ्या 3 महिन्याचा वेळ मी घालवतो, हे असं बिलकुल होऊ द्यायचं नाहीये. मग हे देवाचे क्वेश्चन कोणते असतात ज्याच्यामध्ये आपल्याला नॉलेज, लॉजिक, ट्रिक्स लावून देखील ते प्रश्न आपले सुटत नाही, ते सोडून द्यायचे असतात. त्याच्यावर पण आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. पण अशा प्रश्नांची संख्या 1 किंवा 2च असणार आहे 15 पैकी. येत्या लक्षामध्ये चला आता वेळ न घालवता आपल्याला डिस्कशन घ्यायचं आहे.
हा, ही एक बॅच आहे बरोबर, जी आपण लॉन्च केलेली आहे, ती आपल्याला विदर्भ आय एस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मिळून जाईल. सो 1 ऑगस्ट पर्यंत या बॅचचं शुल्क जे आहे ते 3,000 रुपये त्या ठिकाणी असणार आहे. 2,999 रुपये म्हणजे 3,000 रुपये. सो तुम्ही 3,000 रुपयामध्ये सर्व विषय त्याच्यामध्ये तुमचे कव्हर होतात, इन्क्लुडिंग मॅथ्स, रिझनिंग. त्यामधले मॅक्झिमम विषय जे आहे, जसं की भारताचा, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्रातील समाज सुधारक, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, संपूर्ण विज्ञान, हे महत्वाचे विषय मी घेतोय. सोबतच काही महत्वाचे विषय जे माझी टीम घेते, जसं मॅथ्स रिझनिंग आहे, चालू घडामोडी आहे, सुजय सर घेत आहेत. मॅथ्स रिझनिंग आपल्या इथं सचिन सर घेत आहेत, गजानन सर भारताचा भूगोल घेत आहेत. सो अशी पूर्ण टीम तुम्हाला त्या ठिकाणी सर्व करणार आहे त्या बॅचमध्ये. त्या बॅचमध्ये काही लेक्चर मी ऑलरेडी रेकॉर्डेड टाकलेले आहे, जे रिसेंटमध्ये मी शूट केलेले होते. जसे की अर्थशास्त्राचा कोर्स हा 60% कंप्लीट झालेला आहे. पुढचे लेक्चर हळूहळू त्याच्यावरती येणार आहेत. पॉलिटी कंप्लीट झालेला आहे, सामान्य विज्ञान कंप्लीट झालेलं आहे, हे रेकॉर्डेड आलेले आहे. आणि 1 ऑगस्ट पासून आता पुढचे लेक्चर तुम्हाला लाईव्ह मिळायला सुरुवात होईल. म्हणजे एक्झाम पर्यंत आपण त्या ठिकाणी तुमच्या सोबत राहणार आहोत. आणि हे जे PYQ अनालिसिस आहे, म्हणजे परिपूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी त्या बॅचमध्ये बनवण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून एक जबरदस्त कॉन्फिडन्स घेऊन तुम्ही त्या एक्झामला अपियर झाले पाहिजे. आता हे सगळे क्वेश्चन आपण डिस्कस केले. आपण आता काय करूया, 2023चा पेपर डिस्कस करायला सुरुवात करूया. हा बघा, हा पेपर आहे तो. सो 2023चा. सो आता लक्षात घ्या, 2023 मध्ये आयोगाने निर्णय काय घेतला होता की गट ब आणि गट क ही परत एकत्र घेतल्या जाणार. परत 24 पासून त्यांनी वेगळी घ्यायला सुरुवात केली. फक्त या एका वर्षामध्ये गट ब आणि गट क याचा पेपर एकत्रित झाल्याचं आपल्याला पाहायला भेटते. आता लक्षात घ्या, गट ब आणि गट क एकत्रित झाल्यामुळं नुकसान कोणाचं झालं माहिती आहे? गट क च्या पोरांचं झालं. कसं काय? कारण गट ब ची पातळी ही थोडीशी जास्त असते. आणि नंतर मग गट क ला पण तो ट्रेंड आयोगाने कंटिन्यू केलेला आहे. म्हणजे याच्यानंतर जो 2024 आणि 2025 जो गट क पूर्व परीक्षेचा पेपर झालेला आहे, सो याच्यामध्ये आयोगाने तुम्हाला रहम केलेला पाहायला मिळत नाही. म्हणून आपल्याला थोडंसं आयोगाची पातळी मॅच करावी लागणार आहे. 21-22 सारखा हा पेपर नव्हता. तुम्हाला PYQ अनालिसिस मधून हे लक्षात येईल. म्हणजे पुढे जाऊया आपण. आता लक्षात घ्या, मी जरी इथं लिहिलेले नसले हे टॉपिक, तर काही टॉपिक जे आहे जरी आलेले नसले तरी भविष्यात याच्यावरती प्रश्न येण्याच्या शक्यता खूप जास्त आहे. लोकसंख्या, याच्यावर पण आयोगाने प्रश्न विचारलेले आहे. आणि दारिद्र्य आणि बेरोजगारी, दारिद्र्य आणि काही सुटू नये हाच उद्देश आहे, आणि बेरोजगारी, दारिद्र्य आणि बेरोजगारी. सो दारिद्र्य आणि बेरोजगारीवर पण आणि लोकसंख्येवर पण तुम्हाला दरवर्षी प्रश्न दिसतो. इथं लिहायचं राहून गेलं होतं, मी आता लिहिलेलं आहे. सो हे काही महत्वाचे टॉपिक आहे, याच्यावर 1-1, 2-2 क्वेश्चन परीक्षेमध्ये कन्फर्म असतात. आता लक्षात घ्या, दारिद्र्याच्या बाबतीमध्ये आयोगाला 2 समित्या प्रचंड आवडतात. पहिल्या समितीचं नाव आहे, हा क्वेश्चन आपण एक्सप्लेन करू. पहिले तुम्ही हे समजून घ्या माझ्याकडनं, म्हणजे पुढच्या एक्झामला तुम्हाला हे काम येईल. पहिल्या कमिटीचं नाव आहे, जी कमिटी 2009 मध्ये गठीत झालेली होती, 2005 मध्ये गठीत झालेली होती. आणि 2009 मध्ये ह्या समितीने आपला अहवाल दिलेला आहे. सो या समितीचं नाव होतं सुरेश तेंडुलकर समिती. आणि दुसरी एक कमिटी आहे, ही 2012 मध्ये त्या ठिकाणी गठीत झाली होती. आणि 2014 मध्ये ह्या समितीने आपला अहवाल दिलेला आहे. सो तिचं नाव आहे सी रंगराजन समिती. सी रंगराजन समिती. आता ह्या 2 समित्या आहेत. आता सुरेश तेंडुलकरने काय केलं, आता ह्या दोन्ही समित्यांनी 2011-12 आणि 2011-12 सो या वर्षासाठी दारिद्र्य मोजलेलं आहे दोन्ही समित्यांनी. मग दारिद्र्य मोजण्यासाठी दारिद्र्य रेषा ठरवावी लागते. तर जो खर्च असतो, जे काही आपल्याला मिळवायचं, जसं सुरेश तेंडुलकरचं म्हणणं होतं की अन्नाबरोबरच आपल्याला आरोग्य आणि शिक्षण पण मिळवायचं आहे, मग ते मिळवण्यासाठी जो खर्च करावा लागतो ती दारिद्र्य रेषा असते. तर सुरेश तेंडुलकरचं म्हणणं होतं की 11-12 मध्ये रूरल एरियामध्ये 816 हे पर मंथ आहे बरं का, 816 रुपये पर मंथ. आणि अर्बन एरियामध्ये 1000 रुपये पर मंथ, हे पर मंथ आहे बरं का. सो ही काय आहे, तुमची दारिद्र्य रेषा आहे. म्हणजे जो व्यक्ती ग्रामीण भागामध्ये 816 रुपयापेक्षा जास्त पैसे खर्च करतो, इथं महत्वाचा शब्द आहे खर्च. खर्च, जो व्यक्ती 816 रुपये ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये 1000 रुपये महिन्याला खर्च करतो, तो APL, आणि जो नाही खर्च करत तो BPL, म्हणजे दारिद्र्य रेषेखाली. मग आता ही त्यांनी दारिद्र्य रेषा सांगितली. आता याचं जर तुम्ही रुपयात कन्व्हर्जन केलं, म्हणजे डेली मध्ये कन्व्हर्जन केलं, कारण हा मंथली आहे, हा काय आहे, मंथली दारिद्र्य रेषा आहे. याला जर तुम्ही खर्च याच्यात कन्वर्ट केलं तर हे जवळपास 26 रुपये येते आणि हे जवळपास 33 रुपये येते. मग ही दारिद्र्य रेषा, जो माणूस डेली ग्रामीण भागामध्ये 26 रुपयापेक्षा जास्त खर्च करतो तो APL, नाही करत तो BPL.
आणि 33 पेक्षा जास्त खर्च करतो तो अबव पॉवर्टी लाईन एपीएल, नाही करत तो बीपीएल. मग यानुसार या निकषानुसार सुरेश तेंडुलकर समितीचं म्हणणं हे होतं की ग्रामीण भागामध्ये भारतामध्ये इंडियामध्ये दारिद्र्याचं जे प्रमाण आहे इंडियामध्ये हे 21.9% आहे. याच्यापैकी ग्रामीण भागामध्ये जवळपास 25.7% आणि शहरी भागामध्ये, मी इथं अर्बन एरिया लिहितो, यू लिहितोय, जवळपास 13.7% हे दारिद्र्याचं प्रमाण आहे. तर सर एवढे आकडे पाठ करावे लागतील का? तर प्रश्नाचं उत्तर आहे हो. पोट्ट्यानं तुम्हाला हे आकडे पाठच करावे लागणार आहे, कारण हा दारिद्र्य नावाचा टॉपिक आहे. पण एवढं लक्षात घ्या, ह्या आकड्यांच्या बाहेर तुम्हाला परीक्षेत विचारला जाणार नाही सर. आणि सुरेश तेंडुलकर कमिटीचे 2004-5 पण आकडे तुम्हाला पाठ करावे लागतात. म्हणजे त्याच्यात पर्यायच नाही तुमच्याकडं, सगळंच पाठ करावं लागते तुम्हाला. सुरेश तेंडुलकरचं म्हणणं होतं की रूरल एरियामध्ये 816 मंथली आणि अर्बन म्हणजे शहरी भागामध्ये 100 रुपये मंथली 1000 रुपये मंथली जो खर्च करतो तो एपीएल, नाही करू शकत तो बीपीएल. याला डेलीचं जर कन्वर्ट करतो म्हटलं आपण, ह्याला डेली कन्वर्ट करतो म्हटलं तर ग्रामीण भागामध्ये 26 रुपये आणि शहरी भागामध्ये 33 रुपये खर्च करावे लागतात. मग एवढे रुपये खर्च करू न शकणारे लोक किती आहे, म्हणजे बीपीएल लोक किती आहेत भारतामध्ये? तर 21.9% आहे सुरेश तेंडुलकरच्या म्हणण्यानुसार. आणि यापैकी ग्रामीण भागामध्ये 25.7 आहे आणि शहरी भागामध्ये 13.7 आहे. आता लक्षात घ्या, रंगराजननी पण त्या ठिकाणी एस्टिमेट काढलेला आहे, खर्चाचा एस्टिमेट काढलेला आहे. याचे निकष थोडे वेगळे होते रंगराजन कमिटीचे, यांनी पण खर्चाचे निकष काढलेले आहे. यांचं म्हणणं होतं की जे रूरल एरियामध्ये आहे 972 रुपये खर्च करतात आणि अर्बन एरियामध्ये 1407 रुपये खर्च करतात. ते एपीएल, त्याच्या खालचे बीपीएल. आता हा मंथली आहे, हा काय आहे? मंथली आहे खर्च, मंथली. ह्याला जर डेली मध्ये कन्वर्ट केलं तर 32 रुपये रूरल एरियामध्ये आणि शहरी भागामध्ये येतात जवळपास 47 रुपये. हा काय आहे? डेली खर्च. सर हे कसं कॅल्क्युलेट केलं डेली? त्याला 30 भागायचं, मंथलीला याला 30 भागलं, याला 30 भागलं तर तुम्हाला डेली मिळते. मग 32च्या वर ग्रामीण भागामध्ये जो खर्च करतो तो एपीएल, नाही करत तो बीपीएल, आणि 47च्या वर खर्च करतो तो एपीएल, नाही करत तो बीपीएल. मग याच्यानुसार मग रंगराजनचं म्हणणं काय होतं? तर रंगराजन यांचं म्हणणं होतं की 29.5 जवळपास, बरं का, एक्झॅक्ट आकडा नाहीये, इंडियामध्ये दारिद्र्य आहे. भारतात दारिद्र्याचं प्रमाण किती आहे? तर ते जवळपास 29.5% आहे. याच्यापैकी जवळपास अर्बन एरियामध्ये जवळपास 26.5% आणि रूरल एरियामध्ये ग्रामीण भागामध्ये अराउंड 31%. थोडंसं मागं पुढे होऊ शकते हे आकडे, मी लक्षात ठेवण्यासाठी असे लक्षात ठेवले. एवढं दारिद्र्य अर्बन एरियामध्ये आणि एवढं दारिद्र्य रूरल एरियामध्ये. हे आकडे तुम्हाला, मला जसे पाठ आहेत, मला तुम्ही झोपेतून उठवले तरी मी हे सांगू शकतो, तसं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता याला धरून हा प्रश्न विचारलेला आहे, बरं का, याला धरून हा प्रश्न विचारलेला आहे की खालील निकषांच्या आधारे 11-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने, आता लक्षात घ्या, नियोजन म्हणजे मोस्ट ऑफ द समित्या ज्या आहे त्या नियोजन आयोगानेच गठीत केलेल्या आहे. आलं लक्षामध्ये? सुरेश तेंडुलकर पण समिती पण नियोजन आयोगाने गठीत केलेली आहे, श्रीरंगराजन समिती पण नियोजन आयोगाने गठीत केलेली आहे. तर दारिद्र्य रेषा निश्चित केलेली आहे. आता इथं त्यांनी हे मेन्शन नाही केलं की 11-12 या वर्षासाठी सुरेश तेंडुलकर समितीचं म्हणणं आहे की श्रीरंगराजन, हे दिलंच नाही आहे त्यांनी, म्हणजे थोडंसं अवघड करून दिलेलं आहे. ऐका, आता दरडोई उत्पन्न प्रतिमाह ग्रामीण भागासाठी 816 आणि शहरी भागासाठी 1000. हो, हे कोण म्हटलं होतं? सुरेश तेंडुलकर म्हटले होते 11-12 साठी. त्याच्यामुळे पहिलं विधान हे 100% बरोबर आहे. दुसरं विधान, दरडोई उत्पन्न प्रतिदिन ग्रामीण भागासाठी 47 आणि शहरी भागासाठी 32 म्हटलेलं आहे. आता तुम्ही थोडासा विचार करा, पहा, थोडासा विचार करा, लक्षात घ्या, ग्रामीण भागासाठी 47 आहे का? नाही. ग्रामीण भागासाठी काय पाहिजे होतं? 32 आणि शहरी भागासाठी काय पाहिजे होतं? 47. म्हणजे हे विधान काय आहे? 100% चुकीचं आहे. दरडोई उत्पन्न प्रतिदिन ग्रामीण भागासाठी 49 आणि शहरी भागासाठी 56. तर एवढं जास्त दरडोई प्रतिदिन उत्पन्न कोणत्याच समितीनं सांगितलेलं नाहीये. रंगराजनचं म्हणणं होतं 32 आणि 47. इथं किती दिलेलं आहे? डायरेक्ट 49 आणि 56 दिलेलं आहे शहरी भागासाठी. हे कोणत्याच समितीनं म्हटलेलं नाहीये. एक मिनिट, हा, हे कोणत्याच समितीनं म्हटलेलं नाही, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. यापैकी नाही तर येणारच नाही. म्हणजे काय आहे? पहिल्याच नंबरचं विधान तुमचं बरोबर आहे. आता हा प्रश्न आपण नॉलेजनी सोडवला. सर हा प्रश्न आम्हाला खूप अवघड वाटला, सर ट्रिक्सनं सोडवता येतो का? लॉजिकनी सोडवता येतो का? हो, हा प्रश्न लॉजिकनी सोडवता येतो. कसा लॉजिकनी सोडवता येतो? थोडासा विचार करा तुम्ही. आता आपण काय करूया? हे मोडून टाकूया सगळं आणि फ्रेश काय करू? आपण लॉजिकनी सोडवण्याचा प्रयत्न करू. आता मला सांगा, नॉर्मली तुम्ही विचार करा, इथे हे जे विधान दिलेलं आहे, शहरी भागासाठी कमी खर्च दाखवलेला आहे
आणि ग्रामीण भागासाठी जास्त खर्च दाखवलेला आहे. म्हणजे 2 नंबरचं विधान 100% चुकीचं असणार, कारण ग्रामीण भागामध्ये खर्च कमी लागतो, शहरी भागामध्ये गोष्टी महाग असतात, तिथं खर्च जास्त लागतो. त्यामुळे 100% 2 नंबरचं विधान चुकीचं आहे. 2 नंबरचं विधान चुकीचं आहे म्हणजे 4 नंबरचं पण विधान चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही रिस्क घेऊ शकता 1 बरोबर आहे किंवा 3 बरोबर आहे. आणि तुमचा जर थोडासा अभ्यास असेल तर तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की कोणत्याही कमिटीनं एवढं मोठं उत्पन्न सांगितलेलं नाही आहे, तरी पण तुमचं उत्तर 1 येऊ शकते. पण तरी तुम्ही रिस्क घेऊ शकता इथं 1 आणि 3 मध्ये. तुम्ही जर थोडेसे आणखी स्मार्ट असाल तर तुम्ही हे जजमेंट घेऊ शकता त्याच्यामध्ये. जर तुमची प्रॅक्टिस चांगली आहे, लॉजिक्स आणि ट्रिक्स, मी आतापर्यंत काय आहे एक्झामला जाता जाता असे जेवढे सेशन घेतलेले आहेत त्या प्रत्येक सेशनमध्ये लॉजिक ट्रिक्स सांगितलेले आहे, मधले मार्ग सांगितलेले आहेत, ते सगळे जर तुम्ही अडॉप्ट केलेले आहे आणि तुम्ही थोडेसे म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याला शूरड, धूर्त असाल, तुम्ही त्याला शूरड म्हणतोय मी, धूर्त असाल, तर तुमच्या हे लक्षात येते त्या पेपरमध्ये की यार इथं काय दिलेलं आहे, ग्रामीण भागासाठी 47, शहरी भागासाठी 32, पण हे उलट असू शकते. म्हणजे काय, सो हे शहरी भागासाठी 47 असायला पाहिजे होतं आणि ग्रामीण भागासाठी काय असायला पाहिजे होतं, 32 असायला पाहिजे होतं. म्हणजे इथं उलट पुलट दिलेलं आहे. मग जर ग्रामीण भागासाठी 32 आहे डेली, इथं काय म्हटलेलं आहे प्रतिदिन, तर मग हे प्रति महिना किती होईल, याला जर 30 न गुणलं, याला जर 32 ला 30 न गुणलं तर तुम्हाला 816 मिळते आणि 47 ला जर 30 न गुणलं तर 1000 मिळते. म्हणजे याचा अर्थ ह्याचं उलट पुलट करून दिलेलं आहे, ह्याचं जर महिन्यात कन्वर्ट केलं तर तुम्हाला 1 नंबरचा आन्सर बरोबर भेटते. आलं लक्षामध्ये? याला जर उलट पुलट केलं आणि याला महिन्याने गुणलं तर वरचं उत्तर तुम्हाला मिळून जाते. म्हणजे सो तुम्ही याही मार्गाने सोडू शकता. म्हणजे मला म्हणायचं काय आहे की आयोगाने 2023, 24, 25 आणि येणारा पेपर 26 हा नॉलेज बेस आहे, त्याबद्दल दुमत नाही आहे. पण ज्या पोरांची बुद्धिमत्ता चांगली आहे, जे वेळेवर डिसिजन घेऊ शकतात, ज्यांचा ब्रेन ऍक्टिव्ह आहे, त्या पोरांचे परीक्षेत पास होण्याच्या शक्यता वाढतील. आता तुम्हाला ऍज इट इज पेपरमध्ये येणार नाही घटनेचे शिल्पकार कोण असं डायरेक्ट येणार नाही तुम्हाला. ते काहीतरी तुम्हाला फिरून प्रश्न विचारतील, बाबासाहेब आंबेडकरांवरच विचारतील, पण फिरून तुम्हाला विचारतील. आता जे वन लाईनर आधी यायचे की पटकन विचारलं, पटकन उत्तर मारलं आणि पेपर सोपा गेला म्हटलं, सो तसं होणार नाहीये. इथं तुम्हाला तुमची बुद्धी झिजवावीच लागणार आहे आणि त्याची प्रॅक्टिस तुम्ही आत्तापासून करू शकता. त्यासाठीच आपण हे सेशन तुमच्यासाठी कंडक्ट करतोय. चला पुढे जाऊया आपण. आता तुम्हाला इथून पुढं 15 पैकी 10 प्रश्न याच कॅटेगरीतले दिसतील. पुढचा प्रश्न घेऊया आपण हाती. म्हणजे तुम्हाला जागा राहावं लागणार आहे. आता बघा यांनी काय म्हटलेलं आहे, विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला आणि 4 ऑप्शन दिले आणि खाली इथं परत 4 ऑप्शन दिले. काय बरोबर आहे? आता विचार करा, आपण पूर्ण इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला, पण त्याच्या वाचण्यामध्ये आता कसं असतात, काही जे क्लासवाले आहेत ते फार चतुर असतात. ते काय करतात, पेपरमध्ये प्रश्न आला की त्यांच्या बुकमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करतात आणि सगळेच करतात, इन्क्लुडिंग विदर्भ आयएस अकॅडमी, सगळेच जण करतात ते. पण मुलांचा गैरसमज काय होतो, अरे यार PYQ ह्या पुस्तकातलं आहे म्हणजे ह्या पुस्तकातून सगळं काही येते पेपरमध्ये, पण ऍक्च्युअल तसं नसतंय. म्हणजे तुम्ही 2026 ला जाल तर तुम्हाला असा एखादा ऑड प्रश्न पाहायला भेटतो, मग तुम्हाला रिअलाइज होते तिथं, अरे यार हे तर पुस्तकातून आलेलंच नाहीये, मग तुम्ही फसता त्याच्यामध्ये. तर लक्षात घ्या, असे काही प्रश्न तुम्हाला परीक्षेत येणार आहे की ते तुमच्या पुस्तकात वाचण्यात नसतील, कुठंच नसतील, कोणत्याच नोट्समध्ये नसतील. मग तिथं असं आहे का असे प्रश्न सुटत नाही? अहो मी तर म्हणतो असे जे आउट ऑफ द बॉक्स आलेले प्रश्न आहे ते तुम्ही उलट काय करू शकता, आणखी चांगल्या पद्धतीनं सोडवू शकता. तुम्हाला ते इझिली जमू शकतात. फक्त तुम्हाला डोकं जागेवर ठेवायचं आहे. आणि आता तुम्ही जर हे सेशन्स पाहत राहिले जशाच तसे, तर तुम्हाला काही दिवसांनी एक गोष्ट रिअलाइज होईल. तुम्ही हेच म्हणाल की सर ऑडमध्ये जेवढा पेपर जाईल तेवढा आमच्यासाठी चांगला आहे. सर ते सिलेबस मधून आला तर सगळा महाराष्ट्र सोडवणार आहे, सगळेच जण मार्क घेतील. पण जरा ऑडमध्ये गेला तर आम्ही आता याच्यात हे झालेलो आहे, अडॉप्ट झालेलो आहे, आमचे मार्क्स जास्त येतील, आम्ही ही परीक्षा इझिली पास करून टाकू, हा तुमचा ॲटिट्यूड बनून जाईल. म्हणून तुम्हाला म्हटलं ना की तुमचा वर्षभराचा अभ्यास एकीकडं आणि माझे हे सेशन्स एकीकडे आत्ताचे, जे आता मी इथून पुढे घेणार आहोत. म्हणजे सो त्यामुळे ते लक्षात ठेवा. आता बघा, हा विशेष प्रदेश विकास म्हणजे तेव्हा तरी जेव्हा हा 2023 मध्ये आयोगाने प्रश्न विचारला तर 2023 पर्यंत कोणत्याही अर्थशास्त्राच्या पुस्तकामध्ये हा प्रश्नाचं उत्तर दिलेलं नव्हतं किंवा ही योजना दिलेली नव्हती. मग अशा वेळेस कसं डिसिजन घ्यायचं? म्हणजे हा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहे, पण किती इझिली सुटतो विचार करा. त्यांनी काय म्हटलेलं आहे, विशेष प्रदेश विकास कार्यक्रम म्हटलेला आहे. आलं लक्षामध्ये? आता मला सांगा, दारिद्र्य निर्मूल आणि रोजगार वाढ याचा विशेष प्रदेशाशी काही संबंध आहे का? सो ही आर्थिक दृष्ट्या जो मागास वर्ग आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे. म्हणजे दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार वाढ. आणि विशेष प्रदेश म्हणजे असा प्रदेश जो विशेष आहे. उदाहरणार्थ त्या भागामध्ये असं समजून चलू आपण, जो आदिवासी आहे, डोंगराळ आहे, रिमोट एरिया आहे, असा एरिया आहे जिथं भूकंप वारंवार येतात, असा एरिया आहे जिथं पूर वारंवार येतात, असा त्याला विशेष प्रदेश म्हणतो. म्हणजे आपण की जिथं विकासाची गरज आहे.
मला सांगा, दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार वाढ आणि विशेष प्रदेशाचा काही संबंध आहे का रे? नाही. जनरल जजमेंट. मात्र डोंगराळ आणि आदिवासी भागाचा विकास, सो हे विशेष प्रदेशमध्ये येऊ शकते की नाही, म्हणजे स्पेशल एरियामध्ये येऊ शकते की नाही? हे 100% येऊ शकते. बरोबर आहे. दुष्काळग्रस्त भाग विशेष प्रदेश असतो पहा, इथं म्हटलेला आहे भाग. बरोबर आहे. ग्रामीण भागात औद्योगिकरण, तर ग्रामीण भाग हा विशेष भाग असतो का रे? नाही. सगळीकडेच विशेष प्रदेश आहे का ग्रामीण भाग? सो बिलकुलच नाहीये. आलं लक्षात? म्हणून सरळ सरळ. आणि तसंही आपल्याकडे इथं ब क ऑप्शनच नाहीये ना, म्हणून आपलं बरोबर काय असणार त्या ठिकाणी? ब आणि क. हे तुमचं उत्तर आहे. आलं लक्षात? म्हणजे जनरल लॉजिकनी पण हा प्रश्न आपण सोडवू शकतो. बरं सर, ट्रिक्सनं सोडवता येतो का? 100% सोडवता येतो. याच्यामध्ये आपण कोणती थेरपी वापरू शकतो रे? मी तुम्हाला एक वर्ड थेरपी नावाचा प्रकार शिकवला होता. प्रश्नात जे शब्द असतात तेच उत्तरात दिसत असतील तर उत्तर ते बरोबर असण्याची शक्यता जास्त. इथं विकास हा शब्द वापरण्यात आलेला आहे, इथं विकास हा शब्द आलेला आहे, इथं विकास हा शब्द आलेला आहे, म्हणून हे 2 बरोबर. बाकी कुठं विकास हा शब्द आलेला नाहीये, म्हणून हे 2 बरोबर असण्याच्या शक्यता जास्त. थोडस जर तुम्ही इंग्रजीमध्ये पाहिलं तर इथं एरिया शब्द आलेला आहे, इथं पण एरिया शब्द आलेला आहे, इथं पण एरिया शब्द आलेला आहे, इथं डेव्हलपमेंट शब्द आलेला आहे, इथं डेव्हलप शब्द आलेला आहे, इथं डेव्हलप शब्द आलेला आहे. आलं लक्षामध्ये? सो त्याच्यामुळं हे 2 बरोबर असण्याच्या शक्यता पण काय असणार? जास्त असणार. आलं लक्षामध्ये? सो याही माध्यमातून तुम्ही सोडवू शकता. बघा, आलं लक्षामध्ये? म्हणून हे सेशन महत्वाचे आहे. आता एखादा पोरगा जो आहे, म्हणजे जो फक्त अभ्यास करून आलेला आहे पेपरला, तो तर हा सोडवणारच नाही. तो म्हणाल भाई मी हा वाचलाय नाही, मी कशाला वेळ खर्च करू ह्या प्रश्नावर, जेव्हा की हा प्रश्न अभ्यास केलेल्या प्रश्नापेक्षा सोपा आहे म्हणजे सोडवण्यासाठी. असो, कळालं का तुम्हाला? म्हणजे माझं म्हणणं काय, जे तुम्हाला नॉर्मली पोरांना 50, 48, 52 मार्क पडतात आणि कट ऑफ कुठेतरी 53-54 ला लागतो, लक्षात घ्या. आणि काही पोरं डायरेक्ट 70 घेतात, 65 घेतात, युट्यूबवर व्हिडिओ टाकतात, मी 70-65 कसे घेतले, ते असेच घेतल्या जातात. आलं लक्षामध्ये? ते याच माध्यमातून जातात. सामान्य पोरं जे 40-42 पर्यंत तरफडतात त्यांना हे जमत नाही. सो हे जमलं पाहिजे तुम्हाला. आणि अशा प्रश्नांची संख्या वाढत जाताना दिसते आहे, म्हणजे स्कोप तुम्हाला स्कोर करण्याचा प्रचंड वाढतोय परीक्षेमध्ये. राजकोषीय नीतीचे साधनं कोणती? मी तुम्हाला म्हटलेलं आहे. सो बाजारात स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी, ऐकून घ्या, बाजारात स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी, बाजारात चलनवाढ जी आहे ती नियंत्रणात आणण्यासाठी, सो बाजारातील चलनाचे त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी, चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 2 मशिनरी काम करतात. एक मशिनरी गव्हर्नमेंटची आहे आणि दुसरी मशिनरी आरबीआयची आहे. गव्हर्नमेंटच्या ज्या मशिनरीज असतात सो त्याला वित्तीय साधनं म्हटल्या जातात किंवा राजकोषीय साधनं म्हटल्या जातात. आणि जी आरबीआयची त्या ठिकाणी असते मशिनरी असते सो त्याला मौद्रिक किंवा चलनविषयक साधनं म्हटल्या जातात. म्हणजे 2 आहेत त्याच्यामध्ये, चलनवाढ किंवा बाजाराला स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी 2 साधनं आहे. आपण म्हणू बाजार स्थैर्य, आपण काय म्हणणार त्याला? बाजार स्थैर्य. एक मिनिट, आपण काय म्हणणार? बाजार स्थैर्य किंवा चलनवाढ नियंत्रण. हे वारंवार येणार आहे परीक्षेत. हे करण्यासाठी 2 मशिनरी आहे. एक मशिनरी आहे गव्हर्नमेंटची आणि दुसरी मशिनरी आहे आरबीआयची. तर आरबीआय गव्हर्नमेंटची जी आहे सो याला राजकोषीय धोरण म्हणतात. कोणत्या धोरणातून गव्हर्नमेंट हे साध्य करते तर त्याला राजकोषीय किंवा एक दुसरा शब्द आहे वित्तीय. काय म्हणतात त्याला? राजकोषीय किंवा वित्तीय धोरण. आणि आरबीआयचं कोणतं असतंय? मौद्रिक किंवा चलनविषयक मॉनिटरी पॉलिसी धोरण. सर आता राजकोषीय किंवा वित्तीय धोरणात काय असते रे? एकदम सोपं आहे. राजकोषीय वित्तीय धोरणामध्ये गव्हर्नमेंट हे काय काय करणार त्या ठिकाणी? सो तुमच्यावरती टॅक्स लावणार, बरोबर, त्याच्यानंतर सरकारचा खर्च वगैरे आहे, बरोबर. सो हे सगळं राजकोषीय धोरणाचा भाग असते. आणि मौद्रिक धोरणामध्ये काय येणार रे? रेपो रेट येणार, बँक रेट येणार, रिव्हर्स रेपो रेट येणार, CRR येणार, SLR येणार. सो अशा अनेक गोष्टी ह्या मौद्रिक धोरणाचा भाग असतात तुमच्या. हे असे 2 धोरणं आहे. मग आता यांनी किती सोपा प्रश्न विचारला पहा बरं. तर त्यांनी काय विचारलेलं आहे? राजकोषीय नीतीचे साधनं कोणकोणती आहे? तर सार्वजनिक व्यय म्हणजे सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक कर्ज 100% आहे. लोकशाही आणि संघराज्यात्मक रचना ही साधन आहे का राजकोषीय नीतीची? नाही, हा तर पॉलिटीचा भाग आहे. इकॉनॉमिक्स मध्ये घुसवला त्यांनी. लोकशाही राजकोषीय नीतीचा भाग असतो का?
काय संबंध आहे? 100% चुकीचं आहे. लोकशाही वेगळी, सरकार वेगळं ना हो. लक्षामध्ये कर रोपण अंदाजपत्रक हे मात्र येतंय. सो कर लावल्या जातात तुमच्या राजकोषीय नीतीमध्ये. संसद आणि प्रशासन हा एक वेगळा भाग आहे, हा पॉलिटीचा भाग आहे. त्यामुळे अ आणि क हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. योग्य साधनं विचारलेली आहे, उत्तर काय असणार? अ आणि क. तसे ऑल ऑफ द अबोव नाहीच आहे तुमच्याकडं, त्यामुळे तुम्हाला अ आणि कच मारायचं आहे. चला पुढे जाऊया आपण. आता इथं पहा, तुम्ही थोडंसं जर शार्प असाल म्हणजे ह्या बाबतीत आणि तुम्ही सोप्या क्वेश्चन मध्ये कन्फ्युज झाले, नॉलेजने नाही जायचं सर, ट्रिक्स वापरता येईल का ह्याच्यामध्ये? हो, इथं काय विचारलेली आहे? साधने. साधन विचारलंय का? नाही. 2 ऑप्शन इथंच कटले तुमचे. काय विचारलं? विच आर. आर म्हणजे अनेक वचनी आहे. इन्स्ट्रुमेंट्स. मग याच्यात हे तर एक वचनी आहे ना, अ आणि ड हे एक वचनी आहे. ते 2 ऑप्शन तिथंच कटले. म्हणजे एक तर उत्तर ब आणि क असेल किंवा अ आणि क असेल. आलं लक्षामध्ये? कळालं तुम्हाला? सो असं पण जाऊ शकता तुम्ही. आहे, प्रत्येक प्रश्नाला आहे जवळपास. आणि ज्याला नाही आहे तर देवाला सोडून द्यायचं. तीनही पद्धतीने नाही आलं, लय टेन्शन घ्यायचं नाही त्याचं. पुढे जाऊया आपण. उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स स्कीम. उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स स्कीम बरोबर कुणाची असं त्यांनी विचारलं, तर ही केंद्र सरकारची योजना आहे. उज्ज्वल डिस्कॉम काय आहे लक्षात घ्या. डिस्कॉमचा अर्थ काय होत असतो? डिस्ट्रीब्युशन कंपनीज. हा जो डिस्कॉम शब्द आहे याचा अर्थ काय होतो? डिस्ट्रीब्युशन कंपनीज. आता प्रत्येक राज्याची तुम्हाला माहिती आहे, सो जी वीज निर्मिती केली जाते त्याच्यामध्ये प्रत्येक राज्याच्या वीज निर्मिती करणाऱ्या, त्याचं वाटप करणाऱ्या कंपन्या वेगवेगळ्या आहेत. जसं महाराष्ट्रामध्ये महाजेनको. सो महाजेनको काय करते रे? इलेक्ट्रिसिटीचं जनरेशन करते. महाराष्ट्रात जनरेशन होते म्हणून तिचं नाव आहे महाजेनको. महाराष्ट्र जनरेशन कंपनी. इलेक्ट्रिसिटीचं ती जनरेशन करते. त्यानंतर महाडिस्कॉम म्हणजे महाराष्ट्र डिस्ट्रीब्युशन कंपनी. ती विजेचं काय करते? वितरण करते. आलं लक्षामध्ये? तर यातल्या ज्या महाडिस्कॉम आहे, विजेचं वितरण करणाऱ्या कंपन्या ह्या प्रचंड लॉसमध्ये आहे, बुडायला आलेल्या आहेत या. सो यांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारने मला वाटते 2015-16च्या तितक्यात उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना सुरू केली होती. सो ज्यामध्ये ह्या ज्या बुडणाऱ्या कंपन्या आहेत, सो ह्यांना शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करून सो त्यांना फंड्स उपलब्ध करून द्यायचे. सो असा सरकारचा प्लॅन होता, म्हणून ही केंद्र सरकारची योजना आहे. पुढे जाऊया आपण. ऑगस्ट 1991 मध्ये भारतीय कर सुधारणा. कर सुधारणेच्या कमिट्या परीक्षेत 100% विचारतात तुम्हाला. लक्षात, या वर्षात याच्यात पण जवळपास 2 प्रश्न हे कर सुधारणेवरती आहे. सो 91 मध्ये कोणती कमिटी बसली होती? सगळ्यांना माहिती आहे, राजाचलया. डायरेक्ट इनडायरेक्ट दोन्ही टॅक्सेस बद्दल त्यांनी रेकमेंडेशन दिलं होतं. जसं की इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स याचे रेट कमी करावे, इम्पोर्ट ड्युटीज घसरवाव्या, अशा अनेक रेकमेंडेशन राजाचलया यांनी दिल्या होत्या. सुखमय चक्रवर्ती समिती ही 1997 मध्ये घटित झालेली होती. सुखमय चक्रवर्तीनं काय म्हटलं होतं की बजेटरी डेफिसिट ही 0 दाखवण्यात यावी आणि ही संकल्पना बाद करावी. त्याऐवजी राजकोषीय तूट ही नवीन संकल्पना त्यांनी इंट्रोड्यूस केली सुखमय चक्रवर्तींनी. त्यानंतर नरसिंहम कमिटी बँकिंग रिफॉर्मसाठी आहे. एकदा नरसिंहम 1 आणि नरसिंहम 2 म्हणजे 91 मध्ये पण एकदा बसली होती, 97 मध्ये पण एकदा बसली होती. बँकिंग रिफॉर्मसाठी एक आहे आणि रिजनल रूरल बँक स्थापन करण्यासाठी पण नरसिंहम कमिटी बसलेली होती. आणि डॉक्टर अबिद हुसेन समिती लघु उद्योगासाठी गठीत करण्यात आलेली समिती आहे. मला वाटते 1993-94च्या तितक्यात कुठेतरी ती गठीत झालेली आहे अबिद हुसेन समिती. चला पुढे जाऊया आपण. हा डायरेक्ट क्वेश्चन आहे आणि सोपा आहे, म्हणजे अभ्यास जर तुम्ही करत असाल रेग्युलरली. पुढे जाऊया. आता हा क्वेश्चन आउट ऑफ द बॉक्स आहे, पूर्णपणे आउट ऑफ द बॉक्स आहे. म्हणजे याचं उत्तर चुकलं तरी टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही बिलकुल. 2011-12 मध्ये एकूण, आता बघा प्रश्न आपण सोडवतो पेपर कधी? 2023 मध्ये सोडवतो आहे. आणि विचारलं कधी? 11-12चं. एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, नियमित रोजगार, प्रासंगिक रोजगार यांचा काय हिस्सा आहे असं त्यांनी विचारलं आणि वेगवेगळे आकडे दिले. हा प्रश्न कसा सुटत नाही तुमचा? नॉलेजने तर कसा सुटत नाही, कारण शक्यच नाही हे. आपण किती पुस्तकं वाचले तर असा प्रश्न सुटतच नाही. मग सर जर नॉलेजने नाही सुटत तर लॉजिक ट्रिक्स वापरू शकतो का? हो वापरू शकतो. कसं वापरू शकतो बघा. याच्यात कॉमन आकडा दिसतो का? 52, 30, 20 एकही कॉमन दिसत नाहीये. याच्यात कॉमन दिसतो का आकडा? याला कॉमन मिनिमम असं म्हणतात. म्हणजे ही जी ट्रिक्स वापरतोय, जसं याच्या आधी वर्ड थेरपी वापरली आपण, एरिया, डेव्हलपमेंट हे शब्द पाहून. आलं लक्षामध्ये? सो एरिया, डेव्हलपमेंट हे शब्द, त्याला वर्ड थेरपी. तसं याला कॉमन मिनिमम म्हणतात. आता कॉमन मिनिमम सापडते का? सापडते. सो नियमित रोजगार 18%, नियमित रोजगार 18%. प्रासंगिक 30, 18, 62 कॉमन नाहीये. म्हणजे याचा अर्थ उत्तर एक तर पर्याय क्रमांक 1 असलं पाहिजे किंवा 3 असलं पाहिजे. आयोगाने उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 1. लक्षात, रिस्क घेऊ शकतो आपण त्याच्यामध्ये. आता हाही क्वेश्चन असा होता जो आउट ऑफ द बॉक्स होता. खाद्यतेलावरील राष्ट्रीय मिशन तेल पाम रिकामी जागामध्ये सुरू करण्यात आले.
सो या प्रश्नाचं उत्तर आहे, लक्षात घ्या सगळीकडे. आता बघा याच्यामध्ये जर असं असलं असतं समजा ऑगस्ट आणि हे सप्टेंबर आणि हे ऑक्टोबर असलं असतं, तर मग ह्या दोन पैकी एक उत्तर राहिलं असतं. पण असं कुठंच नाही आहे. इथं पण ऑगस्ट आहे, इथं पण ऑगस्ट आहे, इथं पण, म्हणजे इथं कॉमन मिनिमम घेताच येत नाही आपल्याला. इथं 20 आहे, इथं 19 आहे, इथं 22 आहे, इथं 21 आहे, काहीच घेता येत नाही. आयोगाने याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 दिलेलं आहे. सोडवताच येत नाही, देवाला म्हणून लेफ्ट करून टाकायचा प्रश्न. लॉजिक ट्रिक्स काहीच लागत नाही याच्यावरती. आता ही योजना काय होती? खाद्यतेलावरील राष्ट्रीय मिशन तेलपाम. तर लक्षात घ्या, भारत सरकार म्हणजे भारत हा कृषी प्रधान देश आहे, पण भारतामध्ये काय माहित आहे का, काही पिकांचं उत्पादन एवढं होतंय की सरकारकडे ते स्टोअर करून ठेवण्याची फॅसिलिटी नाही, सोडून चाललेलं आहे अन्न सरकारकडं, खराब होते आहे ते. आता त्याच्यापासून लक्षात घ्या, ते इथेनॉल बनवायचे पण सरकारचे प्रोजेक्ट आहे. म्हणजे एवढं धान्य आपल्याकडे आहे, आणि हे धान्य दोनच प्रकारचं आहे, गहू आणि तांदूळ. आणि काही धान्याची भारतात एवढी कमतरता आहे, जसं की डाळी आणि तेलबिया, तर दुसऱ्या देशातून आपल्याला हे धान्य मागवावं लागते. सरकारला कितीतरी बिलियन डॉलर, मी मिलियन म्हणत नाही आहे, कितीतरी बिलियन डॉलर फक्त तेल आयात करण्यावरती खर्च करावे लागतात टांझानिया सारख्या देशाला, किंवा सोयाबीन आयात करण्यासाठी द्यावे लागतात. तेलबिया आणि डाळींची भारतामध्ये प्रचंड डेफिशियन्सी आहे. मग त्याच्यावरती मात कशी करणार? तर त्यासाठी सरकारने खाद्यतेलावरील राष्ट्रीय मिशन पाम तेल, सो याच्यामध्ये जे पाम तेल आहे, सो याचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी सरकारने ही योजना लॉन्च केली होती. कधी लॉन्च केली होती? ऑगस्ट 2021 मध्ये लॉन्च केली होती. हा थोडासा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन होता. तुम्ही हा प्रश्नाचं उत्तर जरी नसता आलं, लेफ्ट करून टाकला असता तरी काही अडचण नाहीये, घाबरायचं नाही बिलकुल. पुढे जाऊया. पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14. पहा योजनांवर किती प्रश्न विचारला चालले. पण लक्षात घ्या, योजना आपण ज्या मेन आहेत त्या करून जाऊ. ह्या काही मेन योजना नाहीये. पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14 पासून रिकामी जागाची उपयोजना म्हणून त्या ठिकाणी राबवल्या जातो. तर लक्षात घ्या, शेती संबंधी तुम्हाला कोणत्या योजना माहित असो नसो, पोरांनो तुम्हाला 2 योजना पाठ असणं गरजेचे आहे. मी इथे लिहून देतो, पहा 2 योजना. एकीचं नाव आहे RKVY. आता हिला रफ्तार या नावाने ओळखल्या जाते. याच्यावर तुम्हाला कन्फर्म क्वेश्चन येणार परीक्षेमध्ये. सो ही आहे 2007 ची योजना आहे. आणि दुसरी एक योजना आहे ती म्हणजे नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन. ही पण योजना 2007 ची आहे. बघा, मी जेवढं फळ्यावर लिहून देतो याच्यावरती घरी काम करा तुम्ही चांगलं. मी शॉर्टकट मध्ये सांगतो तुम्हाला काय आहे. लक्षात घ्या, RKVY म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना. राष्ट्रीय कृषी, शॉर्ट मध्ये लिहितो मी, विकास योजना. लक्षात घ्या, ह्या ज्या 3 योजना मी फळ्यावरती लिहिलेल्या आहे, ह्या काँग्रेसच्या प्रचंड महत्वाकांक्षी योजना होत्या. तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं भारतामध्ये. आणि याच्यामध्ये काय होतं की राष्ट्रीय कृषी विकास योजनेमध्ये शेतीचा जो वाढीचा दर आहे तो ऍटलिस्ट दरवर्षी 4% राहायला पाहिजे. सो यासाठी ही योजना आखण्यात आलेली होती. आणि हा एक फ्लॅगशिप कार्यक्रम होता. म्हणजे या RKVY, आता मोदी सरकारने त्याला रफ्तार असं नाव दिलं. आणि ह्या योजनेच्या अंतर्गत अनेक उपयोजना येतात, जेणेकरून कृषीचा जो ग्रोथ रेट आहे तो दरवर्षी 4% मेंटेन राहायला पाहिजे. आलं लक्षामध्ये? तशीच नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन वेगळं. सो याचा उद्देश काय होता रे? 3 प्रकारचे पिकं. एक म्हणजे गहू आहे, त्यानंतर तांदूळ आहे, आणि तिसरं आहे कडधान्य. लक्षात घ्या. सो तांदूळाचं उत्पादन 10 मिलियन टन दरवर्षी कितीनं वाढवायचं आहे? 10 मिलियन टन. गव्हाचं उत्पादन हे 8 मिलियन टन आणि कडधान्याचं उत्पादन हे 2 मिलियन टननी पर इयरली वाढवण्यासाठी ही योजना होती, फूड सिक्युरिटी मिशन. मग आता याच्यामध्ये नंतर काय करण्यात आलेलं आहे? आयसोपोम 2011 ला ऍड करण्यात आलेला आहे. याला इंटिग्रेटेड स्कीम फॉर ऑइल सीड्स, पाम ऑइल, त्याच्यानंतर त्याला ऑइल पॉम म्हणतात म्हणजे, आणि मेज. आलं लक्षामध्ये? सो याच्यामध्ये कशाचं उत्पादन वाढवायचं आहे? तेलबियांचं उत्पादन वाढवायचं आहे, त्याच्यानंतर पाम तेलाचं उत्पादन वाढवायचं आहे, आणि मक्याचं उत्पादन वाढवायचं आहे. सो याच्यासाठी आयसोपोम सुरू करण्यात आला. त्याचप्रमाणे APPP म्हणजे काय? ऍक्सलरेटेड पल्स प्रोडक्शन प्रोग्राम.
हाही 2011ला सुरू करण्यात आला. यामध्ये पल्सेस म्हणजे डाळीचं प्रमाण वाढवायचं आहे, याच्यामध्ये ऑइल सीड्सचं प्रमाण वाढवायचं आहे. हे म्हणजे हा पण एक फ्लॅगशिप मिशन होतं की याच्यामध्ये तांदूळ, गहू आणि कडधान्याबरोबर हे पण वाढवायचं आहे. तर याच्यावर पण आयोगाने प्रचंड प्रश्न विचारले. आणि स्वस्त धान्याच्या दुकानातून आता नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन वेगळं आणि नॅशनल फूड सिक्युरिटी बिल वेगळं. तर 2014ची निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसचा हा हुकमी एक्का होता. म्हणजे एकीकडे काँग्रेसने वादा दिला होता लोकांना की तुम्हाला आता आधी फक्त हे बीपीएल ला मिळायचं, स्वस्त धान्याच्या दुकानावरून फक्त बीपीएल ला स्वस्त धान्य मिळायचं नाही, आता एपीएल ला पण मिळणार. त्यांचं असं म्हणणं होतं की जे रूरल एरियामध्ये लोक राहतात त्यांना 75% लोक, रूरल एरियातले, अर्बन एरियामधले 50% लोक, यांना काय मिळणार, त्या ठिकाणी स्वस्त धान्याच्या दुकानातून धान्य मिळणार, धान्य स्वस्तात मिळणार. स्वस्तात मिळणार म्हणजे काय, सो याच्यामध्ये स्वस्तात धान्य मिळणार म्हणजे काय, सो 3 रुपये किलो तांदूळ मिळणार, त्याच्यानंतर 2 रुपये किलो गहू मिळणार आणि 1 रुपये किलो भरड धान्य मिळणार, म्हणजे ज्वारी बाजरी मिळणार. मग आता लोकांनी विचार केला की यार काँग्रेस स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर पण आपल्याला स्वस्त अन्नधान्याचाच वादा करते आहे. सो त्या राशन दुकानावर जाऊन एपीएल लोक कशाला तांदूळ गहू 1 रुपये, 2 रुपये, 3 रुपये किलो घेतील, तिकडे मोदी साहेबांनी म्हणे 15-15 लाख येणार आहे तुमच्या खात्यावर. लोकांनी खबळाच केला आणि मोदी साहेबांना निवडून दिलं. म्हणजे आता या योजनेमध्ये आणखी एक प्रकार होता, तो म्हणजे काय, ज्या स्तनदा माता आहेत किंवा ज्या गर्भधारणा केलेल्या माता आहे आणि स्तनदा माता, लॅक्टेटिंग मदर म्हणजे ज्यांनी बाळाला जन्म दिलेला आहे, सो अशा मातांना 6,000 रुपये ह्याची पण तरतूद होती, म्हणजे मदतीची पण तरतूद होती. आणि जे विद्यार्थी आहेत त्यांना दुपारच्या वेळी अन्न शिजवून दिल्या जाणार, म्हणजे सो हे पण याच्यामध्ये इन्क्लूड होतं, लक्षात ठेवा. सो आयोग तुम्हाला ह्या 3 पैकी एका योजनेवर 100% परीक्षेत प्रश्न विचारतो. तर त्यांच्यामध्ये हे जे आयोगाने विचारलेलं आहे याच्यामध्ये की विविधीकरण कार्यक्रम 2013-14 मध्ये, तर ते RKVY जे आहे, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना RKVY, सो याचा हा काय होता 2013-14 मधला एक उपयोजना होती. पहा, मी तुम्हाला ते सांगितलं होतं, पहा M1, M2, M3 बरोबर, त्याच्यावर एक स्पेशल लेक्चर घेतलेलं आहे. याही याच्यामध्ये 2021 मध्ये पण क्वेश्चन आला, 2023 मध्ये पण M3 वर क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. सो याच्यामध्ये काय आहे तर मोस्ट ऑफ द तुमचं सो पोस्ट ऑफिस याच्यामधून काढून टाकण्यात आलेलं आहे आता, त्याच्यामुळे क आणि ड तुमचं उत्तर असणार याच्यामध्ये. सो पर्याय क्रमांक 2 हे काढून टाकण्यात आलेलं आहे. पोस्ट येत नाही आता M3 मध्ये. M3 मध्ये फक्त कोणते येतात रे, सो जे शॉर्ट टर्म बचती असतात तुमच्या, आलं लक्षामध्ये, मागणी ठेवी, मुदत ठेवी दोन्ही येतात त्याच्यात, कारण M2 मध्ये M3 मध्ये M2 आणि M2 मध्ये M1 त्या ठिकाणी इन्क्लूड आहे. तर हे तुम्हाला इथं समजणार नाही. मी याच्यावर एक स्पेशल लेक्चर घेतलेलं आहे YouTube वरती, तुम्ही ते लेक्चर पहा, खूप सुंदर पद्धतीनं त्याच्यात, म्हणजे पुस्तकं 10 वेळा वाचले तरी तुम्हाला ही संकल्पना जेवढ्या चांगल्या पद्धतीनं समजणार नाही, तेवढ्या चांगल्या पद्धतीनं लगेच ही संकल्पना तुमच्या डोक्यात फिट बसून जाईल. ते अर्थशास्त्र आहे, आपण कोळून प्यायलेलो आहे ते. सो त्यामुळे ते एकदा बघून घ्या तुम्ही. पुढे जाऊया आपण. चला, आता हा प्रश्न आहे 2023-24चा अर्थसंकल्प. 2023चा पेपर आहे आणि करंट मध्ये होता अर्थसंकल्प, म्हणून विचारला. पण सर याच्यासाठी आम्हाला मग या वर्षीचा अर्थसंकल्प वाचावा लागेल का? बिलकुल वाचायचा नाहीये तुम्हाला. अर्थसंकल्प वाचायचाच नाहीये. एवढा अभ्यास कुठं करायचा असतो का? याला इन जनरल पण सोडवता येते. आता मी तुम्हाला आणखी जे सांगत असतो नेहमी, लॉजिक ट्रिक सांगत असतो, तर त्यामध्ये लक्षात घ्या, एक प्रकार आहे ज्याला होलिस्टिक अप्रोच म्हणतात, की यामध्ये जर एखादा प्रश्न विचारला आणि त्याच्यामध्ये सगळं गुडी दिसतंय, तर ते सगळं बरोबर असण्याची शक्यता जास्त. जसं की कोणत्याही अर्थसंकल्पामध्ये सर्वसमावेशक विकास असेल की नाही रे? हो. हरित वाढ असेल की नाही? हो. युवा शिक्षणाला प्राधान्य असेल की नाही? हो. आर्थिक क्षेत्रावर भर दिला जाणार की भाई अर्थसंकल्पच नावातच अर्थ आहे, तर तो आर्थिक क्षेत्राला प्रोत्साहन देईल की नाही? 100%. म्हणून याचं उत्तर काय आहे? अबकड. अभ्यास करायची काही गरज नाही. 12व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र व राज्याच्या योगदानासह रिकाम्या जागा प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस केली. हाही प्रश्नामध्ये जर आलं तर उत्तर मारा, नाही आलं तर लेफ्ट करून टाका. आलं लक्षामध्ये? नाही आलं तर लेफ्ट करा. पण इथे एक लॉजिक लागतंय बरं का. कॉमन मिनिमम पहा, याच्यात 4 ऑप्शन दिलेले आहे, 25-75, 50-50, 75-25, 90-10. याच्यामध्ये कॉमन काय आहे रे? कॉमन मिनिमम 25-75 आणि इथं आहे 75-25. आता फक्त तुम्हाला जजमेंट घ्यायचं आहे की कोणतीही योजना असो त्यात केंद्राचा वाटा नेहमी काय असतो रे? जास्त. राज्याचा वाटा नेहमी काय असतो? कमी. त्याच्यामुळे हे बरोबर असण्याची शक्यता जास्त. सुटला आपला प्रश्न. बघा, आउट ऑफ द बॉक्स प्रश्न पण सोडवतोय. म्हणजे 12व्या वित्त आयोगाचा एकतर 12वा वित्त आयोग आहे 2005 ते 2010 साठी. मला वाटते श्रीरंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली तो बसला होता.
आता मला सॉरी, विजय केळकर समितीच्या बहुतेक शिफारसी, विजय केळकर होती का समिती, हो विजय केळकर किंवा श्रीरंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली होता. तर त्याच्यातल्या प्रत्येक तरतुदी पाठ करणं इज इट पॉसिबल? त्यातल्या त्यात मला सांगा, आपत्ती निवारण निधीचा अभ्यास आपण करणार का? काय मूर्खपणा आहे हा? सो नाही करणार. मग काय सर हा प्रश्न सोडवायचाच नाही का? सोडवायचा. पण मी तुम्हाला म्हटलं ना, सो लॉजिक लावायचे, तर सॉरी ट्रिक्स वापरायची, लॉजिक नाही ट्रिक्स वापरायची. कॉमन मिनिमम, सो याच्यामध्ये 25-75 आहे, इथे 75-25 आहे, कॉमन आहे. मग नॉर्मली केंद्राचा वाटा जास्त असतो, राज्याचा कमी असतो, म्हणून 3 नंबरचा ऑप्शन उत्तर आहे. पहा बरं, आरामात सोडू शकता तुम्ही हा प्रश्न. पुढे जाऊया आपण. खालीलपैकी कोणती विधाने अयोग्य? आता लक्षात घ्या, आता इथं आपल्याला थोडंसं फोकस करायचं. अयोग्य म्हटलं की लगेच फुली मारून घ्यायची, कारण तुम्हाला जास्त वेळ घालवायचा नाही. योग्य म्हटलं तर राईट करायचं, अयोग्य म्हटलं तर फुली मारायची आणि लगेच जजमेंट घ्यायचं. आपल्याला फुल्या शोधायच्या आहे. चला पहिलं वाचू आपण. युटी जीएसटी. युटी म्हणजे काय? युनियन टेरिटरी जीएसटी. केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारद्वारे गोळा केला जातो असं त्यांचं म्हणणं आहे. आता लक्षात घ्या, जीएसटी लावणारी मशिनरी वेगळी असते. नॉर्मली सगळे जीएसटी कोण लावत असते? जीएसटी परिषद लावत असते. ती एक कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे, ती एक घटनात्मक संस्था आहे, बरोबर. सो 101वी जी घटना दुरुस्ती झालेली आहे जीएसटी साठी, सो त्या घटना दुरुस्तीने 2016 मध्ये आणि 2017 मध्ये ही बॉडी गठीत झालेली आहे. तिला जीएसटी परिषद म्हणतात. सगळे जीएसटी कर जे आहे ते जीएसटी परिषद लावत असते. त्यात केंद्र आणि राज्य मिळून सभासद असतात. आलं लक्षात? मग आता जीएसटी गोळा करणे, 3 गोष्टी आहे: जीएसटी लावणे, जीएसटी गोळा करणे आणि जीएसटी वाटून घेणे. मग आता याच्यामध्ये नंबर 1, जीएसटी लावण्याचं तर काम आता केंद्र राज्य सरकारकडे राहिलेलंच नाही, जीएसटी परिषदेकडे गेलेलं आहे. आता जीएसटी गोळा कोण करत असते? तर नॉर्मली जेव्हा एखाद्या राज्यात जीएसटी लागतो, तुम्ही पाहिलं असेल एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही गेले, तिथं तुम्हाला दिसते 5% जीएसटी, त्याच्यातले 2.5% केंद्राचे आणि 2.5% राज्याचे. तर आता याच्यामध्ये सर जीएसटी गोळा कोण करते? तर जीएसटी गोळा करण्याचं काम राज्याच्या बाबतीमध्ये राज्यात पण होऊ शकते आणि केंद्रात पण होऊ शकते. केंद्राचं एक जीएसटी डिपार्टमेंट असते, राज्याचं एक जीएसटी डिपार्टमेंट असते. हे समजून घ्या तुम्ही. आलं लक्षामध्ये? म्हणजे हे आता त्याच्यात हे काही सांगण्यासारखं नाही, म्हणजे किंवा त्याच्यात असं लपवण्यासारखं काही नाहीये. पण पूर्ण स्पर्धा परीक्षा विश्वामध्ये, म्हणजे आतापर्यंतच्या स्पर्धा परीक्षा विश्वामध्ये जीएसटीची रेड फक्त विदर्भ आयएस अकॅडमीवर झाली. का झाली? कोणी कोणत्या वैमनस्यातून केली? आल्या लक्षामध्ये? मोठ्या मोठ्या अकॅडमी सगळ्या बाजूला राहिल्या आणि त्यांनी नेमकं मी पुण्यात शाखा उघडावी आणि त्यांनी जीएसटीची रेट टाकावी. आता असो, त्याच्याबद्दल मी काही जास्त बोलणार नाही. त्यामुळं जीएसटीचं जे नॉलेज आहे सध्याच्या हयात याच्यामध्ये सगळ्या शिक्षकांमध्ये, त्याच्यापेक्षा जास्त नॉलेज माझ्याकडे आहे सध्याच्या पोझिशनमध्ये, कारण मला पूर्ण जीएसटी प्रॅक्टिकली माहिती आहे आता. म्हणजे पुस्तक पण काय तुम्हाला जीएसटी सांगेल त्याच्यापेक्षा जास्त जीएसटी सागर सर तुम्हाला सांगू शकतात. म्हणजे आता याच्यात जीएसटीचे आमच्या अमरावतीमध्ये विभाग आहे आमचा अमरावती, इथं जीएसटी केंद्राचं पण जीएसटी डिपार्टमेंट आहे. इकडे नवसारी म्हणून एरिया आहे, बरोबर. तिथं माझीच एक फ्रेंड आहे, ती जीएसटी कमिशनर आहे तिथली. सो ती केंद्राचे जीएसटी सांभाळते. आणि इकडं म्हणजे जे पोलीस मुख्यालय आहे त्याच्या मागे एक ऑफिस आहे, त्याला जीएसटी भवन नाव आहे, ते राज्याचं आहे. म्हणजे एकाच ठिकाणी केंद्र पण जीएसटी गोळा करते आणि राज्य पण जीएसटी गोळा करते. पण हा जीएसटी राज्यांनी गोळा करू द्या किंवा केंद्राने गोळा करू द्या, हा जातो मात्र केंद्राकडेच. म्हणजे राज्यातली जीएसटी डिपार्टमेंट एक आहे. तुम्ही पाहिलं असेल जे पोरं एसटीआय बनतात त्याला आता स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर असं म्हटलं जाते. आधी त्याला सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणायचे. सो हे जे आहे हे जीएसटी डिपार्टमेंटमध्येच पोट्टे काम करतात एसटीआय झाल्यानंतर. आलं लक्षामध्ये? सो हे राज्याचं पण असते आणि केंद्राचं पण असते. आलं लक्षात? मग आता राज्य पण जीएसटी वसूल करते आणि केंद्रालाच पाठवते, आणि केंद्राचं जे जीएसटी डिपार्टमेंट आहे ते जीएसटी वसूल करते केंद्राला. मग सर कोणाचा जीएसटी वसूल करते? मग लक्षात घ्या, जेव्हा जीएसटी नंबर काढायला जातो, आता मी आहे विदर्भ आयएस अकॅडमी, मी जीएसटी काढायला गेलो, जीएसटी नंबर घ्यायला गेलो, तेव्हा ते चेक करतात ही स्टेट लेवलची कंपनी आहे की नॅशनल लेवलची. जर नॅशनल लेवलची आहे, समजा माझ्या कंपनीचं नाव बायजूस असलं असतं, फिजिक्सवाला असलं असतं, किंवा एखादं समजा अन अकॅडमी असलं असतं, तर मी डायरेक्ट केंद्राच्या अखत्यारीत चाललो गेलो असतो. आणि माझ्या कंपनीचं नाव विदर्भ आयएस अकॅडमी, मराठवाडा आयएस अकॅडमी असं काहीतरी असलं असतं, म्हणजे मी स्टेट लेवलचा आहे तर मी स्टेटच्या अंडर जाणार. मग माझा जीएसटी हा स्टेटवाले घेणार आणि केंद्राला पाठवणार. मग केंद्राला पैसे गेल्यानंतर त्यातले अर्धे पैसे ते राज्याला देणार, अर्धे स्वतःकडे ठेवून घेणार, कारण जीएसटी 50-50 शेअर करावा लागतो. पण लक्षात घ्या, युनियन टेरिटरी ही केंद्राच्या अंडर काम करते म्हणून तिचं नाव युनियन टेरिटरी आहे. मराठीमध्ये त्याला केंद्रशासित प्रदेश म्हणतात. म्हणून युनियन टेरिटरीला राज्याप्रमाणे स्वतःची टॅक्स मशिनरी नाही आहे. जी सगळी काही टॅक्स मशिनरी आहे ती केंद्राची आहे. म्हणून याच्यामध्ये लक्षात घ्या,
टॅक्स गोळा करण्याचं काम जे आहे ते केंद्रच करत असते, स्वतः केंद्र करते. केंद्रशासित प्रदेशाला टॅक्स गोळा करण्याची मशनरीच नाही आहे. जशी राज्याला आहे, मी म्हटलं ना इथं जीएसटी भवन आहे राज्याचं, तसं केंद्रशासित प्रदेशाला स्वतःची मशनरीच नाही आहे टॅक्स गोळा करणारी. सो त्याच्यामुळे हे जे म्हणणं आहे केंद्र सरकार राज्य सरकार, त्यांनी जर असं असलं असतं की बाबा एस जीएसटी किंवा UGST जे काय असेल, समजा CGST SGST, सो दोघे मिळून गोळा करतात केंद्र आणि राज्य, तर बरोबर आहे. किंवा कोणते असू द्या, CGST असू द्या किंवा SGST आहे, दोघं मिळून गोळा करतात. पाहते काही केंद्राचे कंपन्या केंद्रात गोळा करतात आणि राज्याच्या कंपन्या असेल तर राज्याचं जीएसटी डिपार्टमेंट गोळा करते. पण युनियन टेरिटरीला स्वतःचे मशनरीच नाही आहे गोळा करण्याची, आणि तिथं सरकार पण नसते. केंद्रशासित प्रदेशामध्ये कुठं सरकार असते? ह्यांचं काय म्हणणं आहे, केंद्र सरकार व केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारद्वारे. अहो पण केंद्रशासित प्रदेशात सरकारच नसते ना, तिथे ऍडमिनिस्ट्रेटर असतो, सरकार राज्यांमध्ये असते. त्याच्यामुळे हा शब्द चुकीचा आहे सरकार, त्याच्यामुळे हे विधानच काय आहे, चुकीचं आहे. IGST काय असतो रे? जेव्हा दोन राज्यांमध्ये व्यापार होतो तेव्हा IGST लागतो, त्याला इंटिग्रेटेड जीएसटी म्हणतात. उदाहरणार्थ एखादा मोबाईल आहे, तो महाराष्ट्रात तयार झाला पुण्यामध्ये, आणि विकणाऱ्यांनी ब्रोकरनी किंवा एखाद्या व्यापाऱ्याने तो गुजरातमध्ये विकला. मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये सर कोण जीएसटी लावते? तर जीएसटी काउन्सिलच लावते. IGST आहे, समजा व्यापारावरती 18% जीएसटी आहे, तर अशा वेळेस जीएसटी जमा करण्याचं काम केंद्र सरकार करते. कारण दोन राज्यात आहे ना, कारण त्यात ना महाराष्ट्र इन्व्हॉल्व आहे ना गुजरात, दोघंही इन्व्हॉल्व आहे. मग कोण जमा करणार सर टॅक्स याच्यामध्ये? तर याच्यामध्ये IGST, दोन राज्यात जेव्हा व्यापार होतो तेव्हा IGST लागतो. तेव्हा अशा सर्कमस्टन्सेसमध्ये केंद्र त्या ठिकाणी जीएसटी गोळा करते. सर मग आता महाराष्ट्रात पण व्यापार झाला आणि गुजरातमध्ये पण झाला, महाराष्ट्रामध्ये ती वस्तू तयार झाली, गुजरातमध्ये विकल्या गेली, तर याच्यामधले 9% केंद्राचे असतात आणि 9% राज्याचे असतात. तर हे 9% कोणत्या राज्याला मिळेल? महाराष्ट्राला मिळेल की गुजरातला मिळेल? महाराष्ट्रात तयार झालेली वस्तू गुजरातमध्ये विकल्या गेली, म्हणून दोन राज्यात व्यापार झाला, म्हणून इंटिग्रेटेड जीएसटी त्याच्यावरती लागला. मग अशा वेळेस तो जीएसटी वसूल केला केंद्राने, पण वाटून देताना सर ते गुजरातला देतील की महाराष्ट्राला देतील? तर तो पैसा गुजरातला जाईल. हा जो 9% हिस्सा हा गुजरातला जाईल. तुम्ही म्हणणार सर महाराष्ट्रात फोन तयार झाला, जरी महाराष्ट्रात तयार झालेला असला तरी लक्षात ठेवा जीएसटी हा ओरिजिन बेस नाही, तर डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे. ओरिजिन म्हणजे वस्तू कुठे तयार झाली, महाराष्ट्रात, आणि डेस्टिनेशन म्हणजे कुठे विकल्या गेली, गुजरातमध्ये. तर तो डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स असल्यामुळे जिथं वस्तू विकल्या जाईल त्या राज्याला त्याचा वाटा मिळेल. मग हे जे 9% जे पैसे आहे हे गुजरातला जातील, महाराष्ट्राला 1 रुपया मिळणार नाही. म्हणून ज्या राज्यात वस्तू विकल्या जाते त्याच राज्यामध्ये काय होतो, त्या ठिकाणी जीएसटीचा वाटा मिळतो. जमा करताना मात्र ना महाराष्ट्र जमा करणार ना गुजरात, केंद्रच जमा करणार. म्हणजे इथं काय म्हणणं आहे, IGST केंद्र सरकार आणि राज्य सरकार गोळा करते, हे पण चुकीचं आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार गोळा करत नाही, फक्त केंद्र सरकार गोळा करत असते. त्याच्यामुळे अ आणि ब दोन्ही विधान काय आहे, अयोग्य आहेत. सो हे पण अयोग्य आहे आणि हे पण अयोग्य आहे, दोन्ही अयोग्य आहे. केंद्र सरकार गोळा करते आणि राज्यात ते काय करते, वाटून देते. असो, पुढे जाऊया. आता मानव विकास निर्देशांकात आरोग्य, शिक्षण, राहणीमान असते. अ क ड तुमचं उत्तर असलं पाहिजे. एकदम सोपा प्रश्न आहे. चला पुढे जाऊया. मानव विकास निर्देशांकात त्यांनी आयाम विचारलेले आहे. पुढे जाऊया. चला, सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि शाश्वत रोजगार योजना या योजनेत एकत्रित. आता मी तुम्हाला म्हटलं योजनेचा अभ्यास पाहिजे, तर याच्यामध्ये तुम्हाला मनरेगा योजना चांगल्या पद्धतीनं माहिती पाहिजे. कोणती योजना माहिती पाहिजे? मनरेगा योजना जरा चांगल्या पद्धतीनं माहिती पाहिजे. सो मनरेगा योजनेमध्ये लक्षात घ्या, सर्वात पहिल्यांदा NREP नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम 1980 सुरू करण्यात आला. ही संकल्पना काय आहे लक्षात घ्या. मनरेगा ही संकल्पना काय, की स्वतः केंद्र सरकार किंवा राज्य सरकार विकासाचे कामं हाती घेणार आणि त्यातून गावातल्या लोकांना रोजगार देणार. मग त्यासाठी सर्वात पहिल्यांदा नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम सुरू करण्यात आला 1980 ला. त्यानंतर परत प्लस लिहितो मी इथं, 1983 मध्ये रूरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम, की जे ग्रामीण भागात राहणारे भूमिहीन लोक आहे, रूरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम, त्यांना रोजगाराची गॅरंटी देण्यासाठी हा प्रोग्राम सुरू करण्यात आला. हा 1980चा NREP, 1983चा RLEGP, ह्या दोन्ही योजना एकत्र करण्यात आल्या आणि 1989 ला जवाहर रोजगार योजना लॉन्च करण्यात आली. 1989 ला 7व्या पंचवार्षिक योजने, म्हणून 7व्या पंचवार्षिक योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना म्हणतात. ह्याच्यामुळेच त्याला नाव देण्यात आलं JRY, जवाहर रोजगार योजना.
शहरासाठी नेहरू रोजगार योजना आणि ग्रामीण भागासाठी जवाहर रोजगार योजना. आता पुढे 10 वर्षांनी म्हणजे 1999ला जवाहर रोजगार योजनेचं नाव बदलून जवाहर ग्राम समृद्धी योजना असं त्याचं नाव देण्यात आलं. जवाहर ग्राम समृद्धी योजना. आणि मधात एक योजना 1993 मध्ये सुरू करण्यात आली होती, तिचं नाव होतं एम्प्लॉयमेंट अश्युरन्स स्कीम. ह्या दोन्ही योजना मर्ज करण्यात आल्या आणि यापासून 2001 मध्ये संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना लॉन्च करण्यात आली. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. याच्यामध्ये पहिल्यांदा 100 दिवसाच्या रोजगाराची गॅरंटी देण्यात आलेली होती. याला म्हणतात एम्प्लॉयमेंट अश्युरन्स योजना, आश्वासित रोजगार योजना. आणि याचं नाव होतं जवाहर ग्राम समृद्धी योजना. ह्या दोघं मर्ज केला आणि यापासून संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. तर ह्याच्यावरती राज्यसेवा कंबाईन गट ब गट क सगळ्याच परीक्षेनी प्रश्न विचारले 23, 24, 25 मध्ये. एवढी आयोगाला आवडली ही. आता 2004 मध्ये आणखी एक योजना लॉन्च झाली, तिचं नाव होतं फूड फॉर वर्क. आणि ह्या दोन योजना मर्ज करण्यात आल्या, फूड फॉर वर्क आणि संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. ह्या दोन मर्ज करण्यात आल्या आणि 2005 मध्ये नरेगा म्हणजे नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम त्या ठिकाणी लॉन्च करण्यात आली. आणि पुढं लक्षात घ्या, पुढं 2 ऑक्टोबर 2009 मध्ये गांधी जयंतीला याला महात्मा गांधीचं नाव दिल्यामुळं हिला मनरेगा संबोधल्या जाऊ लागलं. तुम्हाला हे विचारतात, नरेगा योजना 2005 मध्ये डायरेक्ट कायदा पास करण्यात आला त्याच्यासाठी. आणि ही योजना लागू केव्हापासून झाली तर लक्षात घ्या, 2 फेब्रुवारी 2006 पासून ही योजना लागू झाली. किती जिल्ह्यासाठी होती तर 200 जिल्हा. पूर्ण भारतासाठी नव्हती बरं का, परीक्षेत तिथेही चुकवतात तुम्हाला, पूर्ण जिल्हा. आणि आता रिसेंट मध्ये मला वाटते आता 2025 मध्ये या योजनेचं नाव बदलून जी रामजी योजना असं करण्यात आलेलं आहे, ते पण बघून घ्या तुम्ही. सो आता तुम्हाला काय विचारलेलं आहे ह्यांनी बघा, याच्यामध्ये काय विचारलेलं आहे ह्यांनी, याच्यामध्ये विचारलेलं आहे जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार आश्वासित योजना. ह्या दोन योजना 2001 मध्ये मर्ज केल्या आणि कोणती योजना लॉन्च केली, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. चलो आगे चलते हैं, पुढे जाऊया आपण. बघा तुम्हाला FRBM कायदा सांगितला मी. सो FRBM कायदा तुम्हाला ते पाठच करा म्हटलं होतं. मला असं वाटतं की कोणत्या दिवशी तो पास करण्यात आला होता, मी दिवस विचारलो. एक मिनिट मी तुम्हाला बघून सांगतो. मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितला होता तुम्हाला तो, मी 1 मिनिट बघून सांगतो तुम्हाला, चुकीची इन्फॉर्मेशन जाऊ नये. हा बघा, 26 ऑगस्ट 2003 ला, 26 तारीख पाठ पाहिजे, 26 ऑगस्ट 2003 ला FRBM, मागच्या लेक्चरमध्ये मी एक्सप्लेन केला, आता परत करणार नाही. 26 ऑगस्ट 2003 ला FRBM कायदा पास झाला. लागू केव्हापासून झाला, 5 जुलै 2004 पासून लागू झाला. आणि हा कायदा 2004 ते 2009 पर्यंत त्या ठिकाणी सरकारला जी फिस्कल डेफिसिट आहे ती 3% आणायची होती, रेव्हेन्यू डेफिसिट 0% आणायची होती. आणि शक्य झाल्यास रेव्हेन्यू डेफिसिट जे आहे ते नष्ट करून सरप्लस जे आहे 0.2% ते मिळवायचं होतं 2009 पर्यंत. 2004 पासून तर 2009 पर्यंत ते टार्गेट होतं म्हणजे त्या योजनेचं. यासाठी दरवर्षी जी महसुली तूट आहे ती 0.5% कमी करत न्यायची होती आणि वित्तीय तूट जी आहे ती 0.3% कमी करत न्यायची होती. मग आता याच्यात त्यांनी विचारलेलं आहे की FRBM कायदा जो आहे तुमचा 2003चा, आलं लक्षामध्ये. सो याचं टार्गेट काय होतं तर तुम्हाला माहिती आहे 2008-9 होतं, आलं लक्षामध्ये. पण 2008ला क्रायसिस आले भारतामध्ये, आलं लक्षात. सो त्याच्यामुळं या योजनेचं जे टार्गेट होतं सो ते अचीव्ह होऊ शकलं नाही. म्हणजे म्हणून 2014 मध्ये FRBM 2 आणण्यात आला. विजय केळकर यांच्या अंडरच तो बसलेला होता आणि नंतर FRBM 3 पण आलेला आहे NK सिंगाच्या अंडर. म्हणजे याचा अर्थ 2021, 22, 23 तीनही वर्षात FRBM वर गट क मध्ये प्रश्न विचारलेले आहे. 2026 मध्ये पण विचारला जाऊ शकतो. सो त्याच्यामुळे जे इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी आणखी ऍड करायच्या आहे, ते म्हणजे कररचना. दरवर्षी कररचनेवर प्रश्न आहे, कररचना. आणि सोबत सोबत तुम्हाला आता FRBM हा जो आहे हा एक पार्ट आहे, लक्षात घ्या. FRBM जो आहे तो एका टॉपिकचा पार्ट आहे, पण FRBMचा तुम्हाला वेगळा अभ्यास करायचा आहे. लक्षामध्ये त्याच्यावरती प्रश्न येणार म्हणजे येणार परीक्षेत. लक्षात हा थोडासा टफ होता म्हणून एक्सप्लेन करायला थोडा वेळ लागला आपल्याला. सो आता आपले जे 2 राहिलेले पेपर आहेत 24 आणि 25 ते पुढच्या एकाच लेक्चरमध्ये आपण डिस्कस करू. भेटूया आपण उद्या किंवा परवाच्या लेक्चरमध्ये. हे कंप्लीट झालं की आणखी बाकी विषय घेऊ. म्हणजे आणि तुम्ही मला ते कळवा बरं का
की बाकी विषयांचं पण आपण विश्लेषण घ्यायला पाहिजे की नाही. लक्षात. सो आजचं लेक्चर कसं वाटलं हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवाच म्हणजे त्या ठिकाणी. सो भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.